हॅलो स्टुडंट्स, आज आपण टास्क फोरचे सोल्युशन्स पाहणार आहोत. तर मी प्राध्यापक रोहन क्षीरसागर, श्री गणेश ज्युनियर कॉलेज तुर्पे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर फर्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण या ठिकाणी. सो फर्स्ट प्रॉब्लेम इज two bodies M and N of equal masses are suspended from the two separate massless spring of force constant K1 and K2 respectively. If the two bodies oscillate vertically such that their maximum velocities are equal, the ratio of their amplitude m to that of n is ओके. तर या केसमध्ये मग आपल्याला कशा प्रकारे फाइंड करायचं आहे ॲम्प्लिट्यूड रेशो ते पाहायचं आहे. ओके. सो दोन स्प्रिंग दिल्यात, ठीक आहे, आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटीज इक्वल आहे. तर मग सर्वप्रथम या ठिकाणी आपली जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे, ओके, तर या मॅक्सिमम व्हेलॉसिटीसाठी आपल्याला इक्वेशन घ्यावं लागेल, ठीक आहे. सो मग तर मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय या ठिकाणी पहा, हे ओमेगा आहे, ठीक आहे. मग आता ओमेगा म्हणजेच काय, ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ के अपॉन यम येतं, बरोबर. मग हेन्स फर्स्ट स्प्रिंगसाठी V1 इज इक्वल टू काय येईल, A1 इन रूट ऑफ के अपॉन एम म्हणजेच K1 अपॉन यम, बरोबर. त्यानंतर मग V2 जो आहे, ठीक आहे, आपला जो V2 आहे, V2 इज इक्वल टू काय येईल, A2 इन रूट ऑफ K2 अपॉन एम, ठीक आहे. मग V1 V2 इक्वल आहे, सो V1 इज इक्वल टू V2. तर त्या केसमध्ये आपला आन्सर काय येणार आहे, तुम्ही पाहू शकता, A1 इन रूट ऑफ K अपॉन यम, K1 अपॉन यम इज इक्वल टू K2 अपॉन यम A2, बरोबर. A1 अपॉन A2 हे एम कॅन्सल होईल, A1 अपॉन A2 इज इक्वल टू काय येईल, या ठिकाणी हे डिवाईडला जाईल आणि A1 अपॉन A2 जर काय झालं तर येईल K2 अपॉन K1, म्हणजे आय थिंक डी ऑप्शन येतं या ठिकाणी, ठीक आहे. तर या पद्धतीने आन्सर येतं, ओके. सो हे होतं फर्स्ट प्रॉब्लेमचं. फर्स्ट प्रॉब्लेमचं आन्सर होतं, ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी सेकंड प्रॉब्लेम रीड करायचा आहे. सेकंड प्रॉब्लेम पहा, ए मास m is suspended by means of two coil spring by which the same length in unstretched condition as in the figure. Their force constant K1 K2 are respectively. When the set is vertically vibration then the time period will be. आता हे जे कॉम्बिनेशन आहे पॅरलल कॉम्बिनेशन, हे कुठलं कॉम्बिनेशन आहे, हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे, बरोबर. मग आता पॅरलल कॉम्बिनेशनसाठी तुम्हाला सर्वांना माहीत आहे, ओके, फॉर पॅरलल
कॉम्बिनेशन बरोबर. तर के इक्विव्हॅलंट जो येतो, ठीक आहे, तर पॅरलल कॉम्बिनेशनसाठी के इक्विव्हॅलंट जो येतो K1 प्लस K2 आणि टाईम पिरियड T इज इक्वल टू काय असतो 2π इन रूट त्या ठिकाणी m अपॉन K इक्विव्हॅलंट, म्हणजेच मग काय येईल T इज इक्वल टू 2π इन रूट m अपॉन K1 प्लस K2 या फॉर्ममध्ये. म्हणजेच आय थिंक याचा पण डी ऑप्शन आन्सर येते. ठीक आहे, तर या पद्धतीने त्यानंतर पुढचा थर्ड प्रॉब्लेम पाहूया. ठीक आहे, तर थर्ड प्रॉब्लेममध्ये काय दिले पहा. प्रॉपरली जर आपण पाहायला गेलो, ठीक आहे, अ स्प्रिंग हॅज अ सर्टन मास सस्पेंडेड फ्रॉम इट and its time period for vertical oscillation t. The spring is cut into two equal halves. The same mass is suspended from one of the halves. The time period of vertical oscillation is now. ठीक आहे, मग आता नॉर्मल टाइम पिरियड जो आहे, ठीक आहे, नॉर्मली जो टाइम पिरियड असणार आहे टी इज इक्वल टू आपल्या सर्वांना माहितीच आहे 2π इन रूट K अपॉन M या फॉर्ममध्ये असणार आहे. 2π इन रूट T इज इक्वल टू 2π इन रूट M अपॉन K या फॉर्ममध्ये असणार आहे. ठीक आहे, मग आता ह्या केसमध्ये काय होईल पहा. आपला जो K स्प्रिंग कॉन्स्टंट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ असते. म्हणजे लेंथ हाफ झाली म्हणजे आपला जो के आहे तो काय झाला आहे के डॅश इज इक्वल टू किती झाला 2K झाला बरोबर. लेंथ हाफ म्हणून के डॅश इनवर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे तो डबल होईल. म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट काय होईल डबल होईल. हे व्यवस्थित लक्षात घ्या बरोबर. म्हणजेच हेन्स टी डॅश इज इक्वल टू 2π इन रूट M अपॉन 2K बरोबर. मग हेन्स या ठिकाणी मग हे काय करता येईल या ठिकाणी पहा. टी इज इक्वल टू काय 2π इन रूट M अपॉन K, त्याचबरोबर टी डॅश इज इक्वल टू काय 2π इन रूट M अपॉन 2K बरोबर. मग रेशो घ्या या ठिकाणी. यांचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला काय भेटतं पहा. टी अपॉन टी डॅश इज इक्वल टू 2π कॅन्सल होईल. हे काय राहील M अपॉन K अपॉन इन रूट M अपॉन 2K बरोबर. म्हणजे IM कॅन्सल होईल, हा रूट 2K वरती जाईल बरोबर. तर टी अपॉन टी डॅश इज इक्वल टू काय या ठिकाणी रूट ऑफ 2K अपॉन रूट ऑफ के. रूट के कॅन्सल काय राहील या ठिकाणी काय राहील फक्त पहा. तर या ठिकाणी पहा व्यवस्थित टी अपॉन टी डॅश इज इक्वल टू काय राहील रूट 2 राहील बरोबर. म्हणजे टी डॅश इज इक्वल टू टी अपॉन रूट 2 या ठिकाणी एवढा टाईम पिरियडवर इफेक्ट होईल. म्हणजेच आय थिंक बी ऑप्शन करेक्ट येईल याच्यासाठी. तर ते व्यवस्थित लक्षात घ्या बरोबर. त्यानंतर फोर्थ जो आहे प्रॉब्लेम तो पाहूया. ठीक आहे, फोर्थ प्रॉब्लेममध्ये पहा. तर फोर्थ प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं त्यांनी टू masses M1 and M2 are suspended together by massless spring of constant K. When two masses are in equilibrium M1 is removed without disturbing the system. Okay, then the angular frequency of oscillation M2 is. म्हणजे विदाउट डिस्टर्बिंग या ठिकाणी मास त्या ठिकाणी रिमूव्ह केले तर फर्स्ट मासची अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय राहणार आहे सिम्पल आहे ते. तर ओमेगा चेंज होत नाही. ठीक आहे, दोन्ही मासेसला मास अटॅच असताना स्प्रिंग किती आहे त्या ठिकाणी पहा.
ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ के अपॉन m2 म्हणजे बी ऑप्शन येईल त्या माससाठी फक्त. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर पहा नेक्स्ट नंबर 5. ठीक आहे, तर नंबर 5साठी पहा 2 मासेस m1 आणि m2. सॉरी, नंबर 5. तर नंबर 5मध्ये पहा in a arrangement given in figure, if the block of mass m is displaced, the frequency is given by. तर फ्रिक्वेन्सी विचारली. आता हे कोणतं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला माहिती आहे, हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. हे कुठलं आहे? पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, सो हे कुठलं कॉम्बिनेशन आहे? पॅरलल. मग पॅरलल कॉम्बिनेशन आहे म्हटल्यावर ठीक आहे, तर मग काय करता येईल? पॅरलल कॉम्बिनेशन आहे म्हटल्यावर आपल्याला फ्रिक्वेन्सी माहिती आहे n इज इक्वल टू 1/2π इन रूट ऑफ के इक्विवॅलंट अपॉन m या पद्धतीने घ्यावं लागेल. तर मग के इक्विवॅलंट जो आहे तो काय घेतो आपण पॅरलल कॉम्बिनेशनसाठी k1 + k2. आपण ह्या टाईपचं पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर मग n इज इक्वल टू काय येईल? 1/2π इन रूट ऑफ k1 + k2 अपॉन m. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट येतो आहे? या ठिकाणी बी ऑप्शन करेक्ट येतो आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. सो द प्रॉब्लेम नंबर 6. मग आता प्रॉब्लेम नंबर 6मध्ये पहा त्यांनी काय म्हटलं आहे. प्रॉब्लेम नंबर 6मध्ये जर आपण आलो, ठीक आहे, तर तो पाहूया आधी 2 आयडेंटिकल. तो वाचून घेऊया. 2 आयडेंटिकल स्प्रिंग्स ऑफ कॉन्स्टंट के आर कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरलल as shown in the figure. ठीक आहे, एकदा सिरीज आणि एकदा पॅरललमध्ये कनेक्ट केलेत. मास m इज सस्पेंडेड फ्रॉम देम. ओके, द रेशो ऑफ देअर फ्रिक्वेन्सीज ऑफ व्हर्टिकल ऑक्सिलेशन विल बी. मग पहिल्यांदा सिरीजसाठी घेऊया आणि नंतर कशासाठी घेऊया? पॅरललसाठी. ठीक आहे, तर मग त्या पद्धतीने घेत असताना हे पहा या ठिकाणी आपल्याला के इक्विवॅलंट काढायचं आहे. ठीक आहे, के इक्विवॅलंट फॉर त्या ठिकाणी सिरीज कॉम्बिनेशन ते काय येईल? k1 k2 अपॉन k1 + k2 बाय फॉर्म्युला, म्हणजे 1/k1 + 1/k2. आणि पॅरललसाठी काय येईल? याला आपण ks म्हणूया आणि याला kp. ठीक आहे, तर हे काय येईल? k1 + k2 बरोबर. मग काय येईल या ठिकाणी पहा, आपल्याला पहिल्यांदा सिरीजचं इक्वेशन घेऊया. ns इज इक्वल टू 1/2π इन रूट ऑफ k1 + k2. सॉरी, आता पहा हे झालं इक्विवॅलंटचं काढलं आपण. आता आपल्याला कशासाठी पाहिजे पहा, आपल्याला पहिल्यांदा सिरीजचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. कशाचा घ्यावा लागेल? सिरीजसाठीचा. तर या ठिकाणी कशा प्रकारे येईल पहा. तर सॉरी, तर ns इज इक्वल टू 1/2π इन रूट ऑफ. ठीक आहे, के इक्विवॅलंट अपॉन m. मग के इक्विवॅलंटची व्हॅल्यू जर पुट केली 1/2π इन रूट ऑफ. ठीक आहे, तर व्यवस्थित पाहूया आपण. के इक्विवॅलंट काय होतं? k1 k2. सॉरी, त्याची किंमत आपल्याला काढावी लागणार आधी. ठीक आहे, आपण किंमत काढून घेऊया कारण k1 k2ची व्हॅल्यू केच आहे. आय थिंक दोन्हींच्या व्हॅल्यू केच आहे. तर त्या केसमध्ये काय येईल? तर सिरीजसाठी केस इज इक्वल टू काय येईल? k × k² अपॉन 2k. बरोबर, k कॅन्सल.
म्हणजे काय येईल, सिरीज येतं k/2 आणि पॅरलल काय येईल, KP इज इक्वल टू K प्लस K, KP काय येतं K प्लस K, ते येईल 2K. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता यावरून NS काढायचं आहे, सॉरी, तर NS इज इक्वल टू काय येईल, NS इज इक्वल टू येईल 1/2 पाय इन रूट ऑफ, आता मला वाटतं डायरेक्ट रेशो घ्यायचा आहे, के इक्विव्हॅलंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आपलं फ्रिक्वेन्सी. सो हे कशा प्रकारे घेता येईल, NS/NP इज इक्वल टू रूट ऑफ KS/KP. ठीक आहे, व्हॅल्यू जर पुट केल्या तर NS/NP इज इक्वल टू काय येईल, रूट K/2/2K. ठीक आहे. तर मला वाटतं की K कॅन्सल होईल, हा 1/√2 1/2 डिवाइडला येईल, म्हणजे 2 होईल, 1/2 हे आन्सर येईल, म्हणजे 1:2. सी ऑप्शन आन्सर येईल, सी ऑप्शन नंबर 6चा. तर या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर नंबर 7. तर नंबर 7मध्ये प्रॉब्लेम वाचतो मी पहिल्यांदा. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया. मास M is suspended from the two coupled spring connected in series. The force constant for the springs are K1 and K2. The time period of suspended mass will be. सिंपल आहे, जस्ट आपण पाहिलंय त्याच पद्धतीने पहा. तर यामध्ये ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, आपण जर पाहिलं तर टाईम पिरियड इज इक्वल टू काय असतं, T इज इक्वल टू 2 पाय इन रूट M/K इक्विव्हॅलंट. सिरीज कॉम्बिनेशनसाठी K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय येतं, 1/K1 प्लस 1/K2. आपण हे जर सॉल्व केलं तर येतं K1 K2/K1 प्लस K2, बरोबर. तर मग T इज इक्वल टू काय येईल, 2 पाय इन रूट ऑफ M, हे K1 प्लस K2 वरती येतील, K1 प्लस K2 आणि अपॉन काय येईल, K1 K2. कुठला ऑप्शन करेक्ट येतं आहे, आय थिंक सी ऑप्शन करेक्ट येतं आहे. ठीक आहे, कुठला ऑप्शन करेक्ट आहे, सी ऑप्शन करेक्ट आहे या ठिकाणी. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 8 आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर प्रॉब्लेम नंबर 8 पहा. The spring is stretched by 0.20 m when mass M of 50 kg is suspended. When mass of 0.25 kg is suspended, then the time period of oscillation will be. ठीक आहे, तर मास चेंज केल्यावर किती टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन येईल हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला स्प्रिंग कॉन्स्टंट पहिला काढून घ्यावा लागेल. तर स्प्रिंग कॉन्स्टंट कसा काढता येईल, आपल्याला माहीत आहे F इज इक्वल टू काय असतं, KX. तर K इज इक्वल टू काय येईल, F/X येईल, बरोबर. सो इज इक्वल टू काय येईल, आता या ठिकाणी F म्हणजे किती आहे, mg/x, बरोबर. डिस्प्लेसमेंट दिलेली आहे, M दिला आहे 0.50 kg, म्हणजेच 5 kg. G आपण 10 घेऊया, आपण X किती आहे, 0.2 मीटर. K किती येईल, जर सॉल्व केले तर हे येईल 25. K is equal to 25 न्यूटन मीटर. ठीक आहे, टाईम पिरियड माहिती आहे, T इज इक्वल टू काय आहे, 2 पाय
इन रूट एम अपॉन के तुम्ही जर व्हॅल्यूज पुट केल्या तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. सॉल्व केल्यानंतर बी ऑप्शन आन्सर येते, व्हॅल्यूज पुट करून सॉल्व करू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट होता mass m is suspended from a spring of negligible mass. The spring is pulled a little and then released so that the mass executes simple harmonic oscillation with a time period t. If the mass is suspended by m, then the time period becomes 5t/4 and the ratio of m upon small m is small m upon capital M is. ओके. तर कॅपिटल M सस्पेंड केल्यावर टाइम पिरियड t राहतो आणि स्मॉल एम सस्पेंड केल्यावर किती होतो 5/4t. ओके. तर मग ज्यावेळेस आपण पाहतोय की मासला t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m आहे. सो हे काय येईल t2² अपॉन t1² इज इक्वल टू काय m2 अपॉन m1 ह्या फॉर्ममध्ये येतं. ठीक आहे. आता पुढे m2 किती आहे कॅपिटल M प्लस स्मॉल m अटॅच होतो अपॉन कॅपिटल M. t1च्या वेळेस मास mच राहील कॅपिटल M. मग टाइम पिरियड चेंज कसा होतो t2 किती आहे 5/4t ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हा काय t² इज इक्वल टू काय m प्लस m अपॉन कॅपिटल M. ठीक आहे. t² काय होईल कॅन्सल. आता हे मी डिलीट करतो, इथपर्यंत लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. पुढे काय येईल आता पुढे काय येईल या ठिकाणी 5/4चा स्क्वेअर होईल 25/16 इज इक्वल टू काय m प्लस m अपॉन m. तर आपल्याला स्मॉल m अपॉन कॅपिटल Mचा रेशो काढायचा, मग क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 25m इज इक्वल टू 16m प्लस 16 स्मॉल m. हे इकडं मायनस केल्यावर हे किती होईल 9m इज इक्वल टू 16m. सो m अपॉन कॅपिटल M इज इक्वल टू काय 9/16 बरोबर. स्मॉल m अपॉन कॅपिटल M इज इक्वल टू 9/16 येते बरोबर. म्हणजेच कुठला ऑप्शन येईल या ठिकाणी ए ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. सो नंबर 10 याच्यासाठी यायचं आपल्याला. नंबर 10 प्रॉब्लेम हा theoretical आहे. A spring having a swing constant k is loaded with mass m. The spring is cut into 2 equal parts and one of these is loaded again with the same mass. The new spring constant is inversely proportional आहे आपला स्प्रिंग केला. लेंथ हाफ झाली तर स्प्रिंग कॉन्स्टंट डबल होतो, म्हणजेच सी ऑप्शन करेक्ट येते. ओके. तर हे ट्रायल लेक्चर घेतलं होतं ह्या ॲपवर. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कळवायचं आहे, कशा पद्धतीने चेंजेस करायचे ते आपण करून घेऊया. ठीक आहे. थँक्यू. ही टास्क पुढची तुम्हाला पूर्ण कंटिन्यूस नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करून दिलं जाईल. एक ट्रायल लेक्चर घेतलं होतं. धन्यवाद.